कोल्हापुरात सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक विषयांच्यावर आवाज उठवलेला आहे। सामाजिक विषय घेऊन ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। आता आपण बघू शकता की जासूद गल्ली महादेव तरुण मंडळ लेझिम आखाडा यांच्या वतीनं नुकतंच पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या आर्मीने ज्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं, या ऑपरेशन सिंदूरच्या बाबत एक फलक देखील त्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग केलेला आहे। त्याचबरोबर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी अवघ्या वयाच्या 24 वर्षी देशासाठी बलिदान दिले। मात्र आजची पिढी कोणत्या वाटेवर चालली आहे, म्हणजेच व्यसन जे आहे ते वाढती व्यसनाधीनता दूर व्हावी या उद्देशाने देखील त्यांनी एक फलक या मिरवणुकीमध्ये सहभाग केला आहे। त्याचबरोबर डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांना महत्त्व दिलं पाहिजे, पारंपरिक वाद्यांच्या गजरातच मिरवणुका निघायला पाहिजेत, अशा आशयाचे फलक देखील या मिरवणुकीमध्ये सहभाग करण्यात आले आहेत। साहेब, काय सांगाल, आज आपण या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहात, या जे काही तुम्ही सामाजिक प्रश्न आपल्या फलकांच्या माध्यमातून झळकवलेले आहेत, काय नेमके तुमचे मागे इंटेन्शन होते? नमस्कार, मी जासूद गल्ली महादेव मंडळाचा गणेश जिल्हा अध्यक्ष बोलते। आता या 2025 गणेश उत्सवामध्ये असं आम्ही निघून आत्ता दहशतवादी पहलगाम हल्ल्यामध्ये जो दहशतवाद झालेला आहे, त्याच्यामुळे ऑपरेशन सिंदूर हा जी गोष्ट झाली आहे त्याचा सजीव देखावा म्हणून इथं 3 लेडीज आम्ही उभा केलेल्या आहेत, नौदल, भौदल आणि वायुदल या प्रसंगाने। त्या पद्धतीने देशाचे भगतसिंग राजगुरू सुखदेव वयाच्या 24 वर्षी देश बलिदान दिनी गेलं आणि आत्ताची सध्याची पिढी जी काय करते बघा, ते आम्ही फलक लावलेला आहे। त्याचं बर्गर, गुटखा, मावा, दारू यावर बंदी घालवा अशा पद्धतीने आम्ही बलिदान दाखवलं आहे। त्यानंतर जी मिरवणूक आता 2025 जे आता चाललेलं आहे डॉल्बी विरोधात, आम्ही जे डॉल्बी विरोधात आता जी मोहीम आम्ही केलेली आहे तसं आम्ही सुद्धा फलक लावलेला आहे डॉल्बी विरोधात। आणि ज्या आता या गणेश उत्सवामध्ये जे पारंपरिक जे वाद्य आहे, हलकी वाद्य, गेले 1969 पासून आमचा लेझिम आखाडा 56 वर्षे मंडळ आमची परंपरा आज सुद्धा जपत आहे आणि आता सुद्धा आमची तरुण पिढी लेझिम आखाडात आमचा आहे। या पद्धतीने आम्ही एक आणि आता या माध्यमातून आम्ही एक जासूद गल्ली महादेव मंडळातर्फे आम्ही साजी विनंती करतोय, इतर कोणी मिरवणूक जी आहे ते पारंपरिक वाद्य मिळावे आणि कलाकारांना बळ द्यावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरंच या मंडळाचं कौतुक करण्यायोग्य आहे, कारण या ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या गजरातच मिरवणुका मारल्या पाहिजेत आणि वाढती व्यसनाधीनता दूर व्हावी या उद्देशानं या मिरवणुकीमध्ये त्यांनी सामाजिक प्रश्न मांडलेले आहेत। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।